नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सैमव आणि मुक्ता हे ग्राउंडमध्ये असतात. तर सैमव ही खूप घाबरलेली असते, तर मुक्ताची तब्येत ही खूप डाऊन झालेली असते. तर सैमवला मुक्ताची काळजी वाटते, त्यामुळे सैमव सागरला कॉल करते आणि सागरला सांगते की पप्पा आम्ही शाळेमागच्या गार्डनमध्ये आहोत. तर सैमवचा कॉल आला म्हणून सागर एकदम खुश होतो आणि तो बोलतो की बेटा तू कुठे आहेस. तर सैमव बोलते की आम्ही ग्राउंडमध्ये आहोत, मुक्ताची तब्येत खूप बिघडली आहे, त्यामुळे तुम्ही लवकर या. त्यामुळे सागर बोलतो की बेटा तू कुठेही जाऊ नको, मी लवकर तिथे येतो. तर सावनी ही सैमव आणि सागर यांचं बोलणं ऐकत असते, त्यामुळे सावनी ही सागरच्या गाडीची हवा सोडून देते आणि सांगते की सागर तू जायच्या अगोदर मी माझ्या सैमवकडे जाणार आहे आणि माझी सैमव मी तिथून घेऊन जाते आणि सैमवला घेऊनच येणार नाही, पण त्या मुक्ताला सुद्धा मी दुःख देऊन येणार आहे असं ती बोलते आणि ती तिथून निघून जाते. तर सागर सैमवच्या कॉलवरून सैमवनं सांगितलेल्या पत्त्यावर सैमवला घ्यायला जातो. तर गाडीजवळ तो येतो, तर गाडीच्या टायरची हवा सुटलेली असते आणि लकी बोलतो की दादा आपल्या गाडीची हवा सुटलेली आहे, त्यामुळे आपण काय गाडी घेऊन पुढे जाऊ शकणार नाही. तर सागर बोलतो की चला आपण रिक्षाने जाऊ. तर ते रिक्षा बघत असतात, तर रिक्षावाला तिथे काही थांबत नाही. तर सागर बोलतो की तुम्ही गाडी घेऊन या किंवा रिक्षावरती या आणि तो एकटाच पळत सुटतो. तर सैमव इकडे मुक्ताला बोलते की आई मी पप्पांना सगळं सांगितलं आहे, तुझी तब्येत बरी नाही त्यामुळे ते आपल्याला घ्यायला येतात. तर मुक्ता बोलते की बेटा तू असं काय केलं, तू तुझ्या पप्पांना का सांगितलं, आता ते आपल्याला घेऊन जातील, ते घेऊनच जाणार नाही तर ती सावनी तुला घेऊन जाईल, तुझ्या विना मी राहू शकणार नाही. तर सैमव बोलते की मी सावनीकडे जाणारच नाही, ती सावनी मला का घेऊन जाईल, मी तुला सोडून कधीच जाणार नाही आणि आई तू सुद्धा मला सोडून जाऊ नको असं ती बोलते. आणि हे ऐकून मुक्ताला खूप दुःख होतं, तिला वाटतं की या मुलीला मी कसं सांगू, हिला काय माहिती आणि तिला प्रेमाचा पांजर फुटतो. तर इकडे सावनी येते आणि सावनीला बघून मुक्ता घाबरते आणि सावनी बोलते की मुक्ता मी तुला सांगितलं होतं ना की माझी सैमव कुठे जरी असली तरी मी तिला घेऊनच जाईन. तर तेवढ्यात पोलीस येतात आणि पोलीस सांगतो की मुक्ता तुला आता सईची कस्टडी सावनीला द्यावी लागेल. तर मुक्ता बोलते की ही माझी लेक आहे, हिला मी जीवापाड जपते. तर पोलीस बोलतात की सावनीनं याबद्दल तक्रार केलेली आहे, तू त्याच्या मुलीला घेऊन का पळते असे पोलीस बोलतात. त्यामुळे हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो आणि सावनी ही मुक्ताच्या कुशीतनं लेकराला हिसकावते आणि खेचत नेते. तर तेवढ्यात सैमव ही सावनीला धक्का देते आणि मुक्ताकडे पळते आणि मुक्ताला मिठी मारते. तर मुक्ता बोलायला लागते आणि सांगते की साहेब मी या लेकीला जर चोरून नेलं असतं तर ही लेक माझ्याकडे आली असती का असं ती बोलत असते. तर हे ऐकून पोलिसांना सुद्धा मुक्ताचं खरं वाटतं आणि ते सांगतात की तुला सैमवची कस्टडी ही सावनीला द्यावीच लागेल. तर सावनी ही मुक्ताच्या कुशीतनं सैमवला खेचत नेते. तर मुक्ता ही सावनीच्या मागे पळत असते आणि ती खाली पडते, पण सावनी काही थांबत नाही आणि सावनी सैमवला घेऊन जाते. तर पोलीस मुक्ताच्या मागे येतात आणि पोलीस सांगतात, तर पोलीस मुक्ताला बोलतात की तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तर तेवढ्यात सागर तिथे येतो आणि सागर मुक्ताला विचारतो की मुक्ता सैमव कुठे आहे. तर मुक्ता बोलते की ती सावनी सैमवला घेऊन गेली आहे असं ती बोलते आणि ती बेशुद्ध पडते. तर सागरला काही समजत नाही. तर पोलीस बोलतात की सावनीला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. तर सागर बोलतो की आता तिची तब्येत बरी नाहीये, मी उद्या तुम्हाला सावनीला घेऊन तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि असं तो बोलत असतो. तर पोलीस तिथून निघून जातात. तर मुक्ताला घेऊन सागर घरी येतो. तर तेवढ्यात सागरला मिहिकाचा कॉल येतो आणि सागर मिहिकाचा कॉल उचलत नाही, तरी पण ती पुन्हा कॉल करते, त्यामुळे सागरला मिहिकाचा कॉल उचलावा लागतो आणि मिहिका सांगते की मुक्ता कशी आहे. तर मुक्ता बोलत नाही असं सागर सांगतो आणि मिहिका घडलेला सगळा प्रकार सागरला सांगते आणि सांगते की तो हर्षवर्धन सावनीला मदत करतोय. तर सागर बोलतो की तो हर्षवर्धन का मदत करतोय. मी का बोलायला लागते की तो हर्षवर्धन वकिलाला सुद्धा पैसे देतोय. हे ऐकून सागरला धक्का बसतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.